कर्जबाजारीपणाला कंटाळून शिक्षिका पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाऱ्या शिक्षक पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर शब्बीर औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। तसेच त्याच्या 8 वर्षीय मुलाला 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश त्यांनी दिले। विकास विश्वनाथ हरवाळकर, राहणार नीता रेसिडेन्सी, जुळे, सोलापूर असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी विकासने स्वतःबरोबरच शिक्षिका पत्नीच्या नावे कर्ज उचलले होते। शेअर मार्केट, बांधकाम व्यवसायात त्याला मोठा तोटा झाला होता। या कर्जबाजारीपणाला कंटाळून आरोपी विकासने 14 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11:15च्या सुमारास मोबाईलच्या व्हॉट्सअप स्टेटसला फाशीचा दोर असलेले चित्र ठेवून त्याखाली एव्हरीथिंग इज लॉस्ट असे इंग्रजीत ठेवले होते। तसेच सॉरी, आपल्या विश्वासाला पात्र ठरलो नाही असेही लिहिले होते। हे स्टेटस आरोपीच्या मामाचा मुलगा प्रणय यशवंत कांबळे यांनी पाहिले। यावेळी त्याने प्रसंगावधान साधून विकासला कॉल केला, पण त्याने फोन उचलला नाही। त्यावेळी प्रणयने आरोपीचा मोठा भाऊ विलासलाही बाब सांगितली। त्यानंतर नातेवाईकांना कळवून सर्वजण आरोपीच्या घरी पोहोचले। त्यावेळी घर आतून बंद असल्याने दरवाजा तोडून सर्वजण आत शिरले, पण तोवर आरोपी विकासने पत्नीचा खून केला होता। पोलिसांना ही बाब सांगितली। पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत अर्चनाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी विकास हरवाळकर विरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। न्यायालयाने या प्रकरणाचा 2.5 वर्षातच निकाल दिला। जन्मठेप आणि लहान मुलाला 10 लाखांची मदत देण्याचे आदेश दिले। भरपाईची रक्कम न दिल्यास 3 वर्षे सश्रम कारावाईची शिक्षा देखील ठोठावली आहे। गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी केला होता। कोर्ट पेरवी म्हणून सुनंदा घाडगे यांनी मदत केली।